देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं काल दुःखद निधन झालं आणि आज आपण पाहतो आहोत की त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक महत्त्वाचे मोठे नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, प्रियंका गांधी सुद्धा पोहोचलेल्या होत्या मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये मनमोहन सिंग यांनी काल अखेरचा श्वास घेतलेला होता। पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांची जी कारकीर्द राहिलेली आहे ती तर निश्चितच उल्लेखनीय आहे, वाखाणण्यासारखी आहे। मात्र एक अर्थतज्ञ म्हणून त्यांनी जी कामगिरी केली, त्यांची जी सेवा देशासाठी राहिलेली आहे ती सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। अनेक त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी राबवलेली धोरणं याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत दूरगामी परिणाम झाला। आणि आता याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत सध्या डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर जोडले गेलेले आहेत। सर, खूप दुःखद ही बातमी काल रात्री आपण सर्वांनीच पाहिली, ऐकली आणि संपूर्ण देश सध्या शोकसागरात बुडालेला आहे। मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया सर। सर्वप्रथम मी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो। ते गेल्यानंतर जेव्हा एम्समध्ये ते असल्याची बातमी मला समजली तेव्हाच मला हे समजून चुकलं होतं की यातून ते आता बाहेर येणं कठीण दिसतंय। कारण त्यांची तब्येत कशी आहे ह्याच्याबद्दल मी सातत्याने त्यांच्या घराशी आणि त्यांचे पर्सनल सेक्रेटरी मुरलीधरन यांच्याशी मी संपर्कामध्ये होतो। त्यांच्या दुःखद निधनामुळे देशाची अपरिमित अशी हानी झालेली आहे, कधीही भरून न निघणारी। कारण ते जरी विरोधी पक्षामध्ये जरी होते तरी त्यांच्या मार्गदर्शनाची आणि त्यांच्या भूमिकेची, त्यांच्या विचारांची देशाला अत्यंत आवश्यकता होती। आणि त्याचबरोबर पहिली प्रतिक्रिया म्हणून गेली 20 वर्ष त्यांचा आणि माझा व्यक्तिगत स्नेह असल्यामुळे माझ्या अत्यंत जवळचे एक मार्गदर्शक, हितचिंतक, मित्र म्हणून मला वागवणारा माझा एक मार्गदर्शक म्हणून हरपल्याची एक पोकळी माझ्या मनात निर्माण झालेली आहे, जी कधीही परत भरून निघणार नाही। अशा प्रकारे माझी संमिश्र प्रतिक्रिया त्यांच्या निधनाविषयीची आहे। मगाशी आपण मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीविषयी विचार केला। मनमोहन सिंगांची कारकीर्द जवळजवळ 40 वर्ष ते सिव्हिल सर्वंट होते आणि वेगवेगळ्या पद्धतीने 1971-72 मध्ये योजना आयोगात त्यांनी इकॉनॉमिक असिस्टंट म्हणून साध्या पोझिशनवर काम करण्यास सुरुवात केली। आणि त्यानंतर अर्थ खात्यातली, अर्थ मंत्रालयातल्या सर्व पोझिशन्स, चीफ सेक्रेटरी ऑफ फायनान्स मिनिस्ट्री, त्यानंतर चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर टू द प्राईम मिनिस्टर, त्याच्यानंतर डेप्युटी चेअरमन ऑफ द प्लॅनिंग कमिशन, त्याच्यानंतर मग राज्यसभेचे मेंबर आणि राज्यसभेच्या मेंबर नंतर फायनान्स मिनिस्टर 1991 मध्ये, आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान 2004 ते 2014 अशी एक संपूर्ण आणि संपन्न अशा प्रकारची त्यांच्या जीवनाची कारकीर्द झालेली आपल्याला दिसून येते। इथं मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला पाहिजे जी बऱ्याच लोकांना माहीत नसेल। 1991 मध्ये जेव्हा आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला आणि देशाकडे फक्त 15 दिवसाच्या आयाती म्हणजे इम्पोर्ट देण्याइतकी फक्त 1500 कोटी रुपये होते आणि देश डिफॉल्टरच्या रांगेमध्ये उभा होता। आपण परदेशी कर्ज आपण फेडलो नसतो तर आपण डिफॉल्टर म्हणून जाहीर झालो असतो। ती परिस्थिती वाचवण्यासाठी त्यांनी आर्थिक धोरणाचा स्वीकार केला आणि त्यावेळेचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी त्याला पंतप्रधानपदी नेमलं। पण या ठिकाणी एक गोष्ट जी इतरांना माहीत नाही कदाचित, ती मी सांगू इच्छितो। अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी फक्त मनमोहन सिंग हेच एक पात्र, हेच एक सन्माननीय अर्थतज्ञ आहेत, अशा प्रकारची सूचना तेव्हाचे महाराष्ट्राचे राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांनी पी.व्ही. नरसिंहांना केली, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। कारण त्यावेळी मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू होतो आणि माझे आणि डॉक्टर पी.सी. अलेक्झांडर राज्यपाल यांचे जवळचे संबंध होते। तर ते मला असं म्हणाले की आय सजेस्टेड टू डॉक्टर पी.व्ही. नरसिंहराव टू अपॉइंट डॉक्टर मनमोहन सिंग एज प्राईम मिनिस्टर, टू फायनान्स मिनिस्टर। याचा अर्थ पी.सी. अलेक्झांडर यांची सूचना
आणि ह्यांची भविष्यवाणी किती खरी ठरली हं. हे मनमोहन सिंगांनी 1991च्या आर्थिक धोरणानंतर आपल्याला दाखवून दिले. हो. या आर्थिक धोरणामुळे देशात 2 तट पडले होते. हां. काही लोकांचं म्हणणं असं होतं की या धोरणामुळे देशाचं नंदनवन होईल आणि काही लोकांचं असं म्हणणं की देश रथात राहिला जाईल. त्याच्यामध्ये डावी आघाडीचे लोक आघाडीवर होते. हं. त्याविषयी त्यांना कल्पना होती, पण या दोन्ही भूमिकांचा समन्वय करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हं. माझी स्वतःची भूमिका ही नवीन आर्थिक धोरणाच्या संबंधामध्ये एकांगी नसून ते संमिश्र भावनांची होती. हं. म्हणजे असं, त्यांनी ताबडतोब अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी जो स्टॅबिलायझेशन प्रोग्राम केला, हो. म्हणजे इकॉनॉमीला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी त्याची अत्यंत आवश्यकता होती आणि त्याच्यामुळे त्यांनी रुपयाचं अवमूल्यन त्याने केलं आणि त्यामुळे एक्सपोर्ट्स वाढले आणि इम्पोर्ट त्याच्यामुळे महाग झाल्यामुळे ते कमी झाले हं. आणि तेवढे बॅलन्स ऑफ पेमेंटचा प्रॉब्लेम हा थोडा कमी झाला. हं. आपल्याला आठवत असेल की आपण इतके डबघाईला आलेलो होतो की 2000 टन सोनं हे आपण बँक ऑफ इंग्लंडमध्ये घाण ठेवलं होतं आणि तात्पुरते आपली गरज आपण भागवण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसरा जो प्रोग्राम जो होता स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम, म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ढाच्यामध्ये बदल करणं, हां. हा दुसरा भाग जो होता हो. तो भाग फार वादग्रस्त होता. कारण 3 मूलाधार होते नवीन आर्थिक धोरणाचे: जागतिक ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन. तेव्हा लिबरलायझेशन करणं हे अत्यंत आवश्यक होतं. याचं कारण 1952-55 पासून ते साधारणपणे 1990 पर्यंत किंवा व्ही पी सिंग 1985 मध्ये अर्थमंत्री होईपर्यंत लायसन्स, परमिट आणि कोटा राज हं. याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये एक स्टॅग्नेशन आलेलं होतं. हो. 1966 ते 1976 या 10 वर्षामध्ये देशाच्या आर्थिक प्रगती दृष्टीने विचार जर केला हां. तर आपली परिस्थिती समाधानकारक नव्हती आणि संबंध इंडस्ट्री स्टॅग्नंट झालेली होती हं. आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक धोरणामध्ये, औद्योगिक पॉलिसीमध्ये होता. त्यावेळी त्यांनी लायसन्स, परमिट, कोटा राज हे त्यांनी रद्द केलं. लायसन्सिंग सिस्टीम त्यांनी रद्द केली. ही अत्यंत जमेची गोष्ट होती आणि ती जमेची गोष्ट त्यांनी सुरुवातीला अगोदरच म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान होण्यापूर्वी आणि पी व्ही नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होण्यापूर्वीच त्यांनी ते करायला हवी होती. हां. पण स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंटमुळे झालं असं, प्रायव्हेटायझेशन करणं हेही देखील आवश्यक होतं. पण प्रायव्हेटायझेशन आपल्या देशामध्ये अनिर्बंध झालं. म्हणजे प्रायव्हेटायझेशनवर कुठल्याही प्रकारचं बंधन राहिलं नाही आणि 51% आणि 49%, 51% भांडवल असेल तर पब्लिक सेक्टर आणि 49% झाला तर तो खासगी सेक्टर. याचा गैरफायदा इथल्या इंडस्ट्रीने घेतला आणि मग घाऊक पद्धतीने प्रायव्हेटायझेशन झालं. याच्यातून देशामध्ये आर्थिक प्रगती जरी झालेली असली तर त्या आर्थिक प्रगतीचे फायदे मोठ्या प्रमाणावर इथला मध्यम वर्ग हां. आणि उच्च मध्यम वर्गाला मिळाले. खालच्या वर्गाला ज्या प्रमाणात ते मिळायला पाहिजे होते ते मिळाले नाहीत. हं. याचा अर्थ खालच्या वर्गाला आर्थिक फायदे मिळाले नाहीत असं नाही, हं. परंतु ते त्यांना जास्त मिळायला पाहिजे होते. हे ज्यावेळी मनमोहन सिंगांच्या लक्षामध्ये आम्ही आणून दिलं आणि त्याने जेव्हा जाणवलं तेव्हा 11व्या पंचवार्षिक योजने आम्ही बदल केला. हां. त्याच दरम्यान 2004 ते 2009 या 5 वर्षाच्या कालामध्ये मी प्लॅनिंग कमिशनचा सदस्य होतो. हं. मनमोहन सिंगांचा मोठेपणा असा की आर्थिक धोरणाच्या संबंधामध्ये माझी रिझर्वेशन्स आहेत हे पूर्णपणे माहिती असून सुद्धा मला ते प्लॅनिंग कमिशनमध्ये घेऊन गेले. हां. मी मुंबई विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून राजीनामा देऊन प्लॅनिंग कमिशनमध्ये मी गेलो. हां. मी संपूर्णपणे 11वी योजना मी जी तयार केली त्या 11व्या योजनेमध्ये जवळजवळ 14.5-15 लाख कोटीपैकी 60% रक्कम ही त्यांनी हेल्थ आणि आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक व्यवस्था, पिण्याचं पाणी, रस्ते या सार्वजनिक सुविधा ज्या आहेत त्याच्यावर त्याने तो खर्च केला. हं. याच्यातून एक गोष्ट अशी दिसून येते की मनमोहन सिंगांना मी अत्यंत जवळनं पाहिलेलं असल्यामुळे हां. मनमोहन सिंगांच्या मनामध्ये सातत्याने आपल्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची भूमिका होती. हां. म्हणजे एकदा भूमिका घेतली की ती भूमिका चालू ठेवायची, याच्यापेक्षा त्या भूमिकेचं अवलोकन करून ते म्हणजे काय बदल करण्याची आवश्यकता आहे का, हां. ही फ्लेक्झिबिलिटी त्यांच्या मनामध्ये होती. हां. आणि म्हणून 11वी योजना हे त्याचं एक अपत्य होतं. दुसरा एक मुद्दा तुम्ही, आय डोंट नो व्हॉट आर द क्वेश्चन दॅट यू विल बी आस्किंग, हां. पण दुसरा एक प्रश्न जो सातत्याने चर्चेला येत होता तो असा की मनमोहन सिंग पंतप्रधान झालेले असताना हां. श्रीमती सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग प्राईम मिनिस्टर हे 2 पॉवर सेंटर निर्माण झालेले होते. हां.
अशा प्रकारची एक टीका सातत्याने मनमोहन सिंग यांच्यावर करण्यात आली हो. आणि सोनिया गांधींच्यावर टीका अशी करण्यात आली की त्यांना स्वतःच्या हातातला एक बाहुले प्राईम मिनिस्टर म्हणून पाहिजे होता. हं. ही भूमिका पूर्णपणे निराधार असल्याचं मी पाहिलेलं आहे. या बाबतीमध्ये दोघांशी श्रीमती सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग हं. यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये मनमोहन सिंगांना श्रीमती सोनिया गांधींनी अडवलेलं नाही. उलट सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली जी नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिल होती, राष्ट्रीय नॅशनल ॲडव्हायझरी सल्लागार समिती जी होती, हां. ती एक कोऑर्डिनेशन कमिटी होती. आणि कोऑर्डिनेशन कमिटीचं काम असं होतं की कॉमन मिनिमम प्रोग्राम, कारण 2004 मध्ये 206 खासदार काँग्रेसचे होते आणि 66 कम्युनिस्ट पक्षाच्या सभासदांनी हां. काँग्रेसला बाहेरनं पाठिंबा दिला होता. त्याच्या पाठिंब्यावर सरकार होतं आणि तो पाठिंबा कम्युनिस्टांनी म्हणजे CPI, CPM, फॉरवर्ड ब्लॉक, रेव्होल्युशनरी सोशलिस्ट पार्टी हा जो लेफ्ट ग्रुप जो होता त्याचे 66 खासदार, तर त्यांना बीजेपीला विरोध असल्यामुळे त्यांना हा पाठिंबा दिला. काँग्रेसची धोरणं पूर्णपणे मान्य आहेत हं. म्हणून कम्युनिस्टांनी पाठिंबा दिलेला नव्हता. हां. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप सत्तेवर असता कामा नये या भूमिकेतून त्यांनी पाठिंबा दिला हां. आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचं कोऑर्डिनेशन करण्याची जबाबदारी हां. ही नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलवर होती आणि नॅशनल ॲडव्हायझरी काउन्सिलने अनेक महत्वाच्या सूचना, हां. अनेक महत्वाच्या गोष्टी आणि कार्यक्रम सुचवले. त्यापैकी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हक्क योजना हा हो एक सर, अत्यंत मी त्याच मुद्द्यांवर खरं तर तुम्हाला प्रश्न विचारणार होतो. तुम्ही मगाशी म्हणालात की अर्थतज्ञ म्हणून त्यांची एकंदरीत राहिलेली कारकीर्द, त्यांनी घेतलेली धोरणं वेगवेगळ्या प्रकारची, त्यांनी घेतलेले निर्णय, त्याचा भारताच्या अर्थकारणावर, सुधारणांवर, आर्थिक विकासावर कसा दीर्घकाल परिणाम झाला किंवा त्याचे जे परिणाम आपण अजूनही पाहतो ते तर तुम्ही सांगितलंच. पण एक राजकीय नेता म्हणून, एका पक्षाचा मोठा नेता म्हणून, एका राज्यसभेतला विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा पंतप्रधान म्हणून त्यांची जी कारकीर्द राहिलेली आहे सर, त्याबद्दल आम्हाला ऐकायला निश्चितपणे आवडेल. काही उदाहरणं देखील तुम्ही दिलीत, पण अशा काही गोष्टी, असे काही प्रसंग, असे काही अनुभव जे कदाचित सर्वांसमोर आले नाहीत, तुम्ही कदाचित त्याचा अनुभव घेतला असेल, त्याबद्दल थोडक्यात तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नाही, तो आय थिंक यू आस्क अत्यंत करेक्ट क्वेश्चन विचारल्याबद्दल मी अभिनंदन करतो तुमचं. एक मुद्दा असा होतो अमेरिकेबरोबर न्यूक्लिअर कराराचा अणुकरार करण्याच्या संबंधातला एक मुद्दा होता. या मुद्द्याच्या संबंध म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की देशाचा आर्थिक विकास हा साधारणपणे 1951 पासून 1970 पर्यंत 3 ते 3.5 4% होता. त्याला हिंदू रेट ऑफ ग्रोथ असं म्हणत असत. कारण हिंदू समाज हळूहळू चालतो तशी अर्थव्यवस्था ही हळूहळू चालते, अशा प्रकारे तो एक निंदेचा विषय झालेला होता. 1991 नंतर पहिल्या 10 वर्षामध्ये साधारणपणे 8 ते 8.5% विकास झाला. नंतर तो 7% 7% विकास झाला आणि तुम्ही 1991 पासून आतापर्यंत म्हणजे आता 2024 पर्यंत ती पहिली 10 वर्ष आणि आताची 24 वर्ष, 34 वर्षाचा एकंदर तुम्ही आढावा जर घेतला तर भारताचा आर्थिक विकास साधारणपणे सरासरी 6 ते 6.5% झालेला आहे. याचा अर्थ असा की आर्थिक विकासाची जी कोंडी झालेली होती ती कोंडी फोडण्याचं काम डॉक्टर मनमोहन सिंगांच्या आणि त्यांच्यावर खंबीर पाठिंबा त्यांना देणाऱ्या पंतप्रधान नरसिंहराव यांच्या पाठिंब्यामुळे ते झाले. आता हे जे प्रश्न तुम्ही जे असे विचारले त्या संबंधामध्ये अणुकराराच्या विषयी बोलत होतो. अणुकरार हा त्यांनी निर्धारण करून घेतला. 1974 मध्ये इंदिरा गांधींनी पोखरण येथे बुद्ध जयंतीच्या दिवशी 14 मे 1974 इंदिरा गांधींनी पहिल्यांदा पोखरण येथे अणुस्फोट केला आणि तो बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी केला आणि बुद्ध स्माईल अशा प्रकारची घोषणा करून आम्ही या अणुशक्तीचा उपयोग फक्त शांततेसाठी करणार आहोत अशा प्रकारची भूमिका घेतली. त्यानंतर वाजपेयींनी अनेक अणुस्फोट पोखरणला केले. प्रश्न असा, हा प्रश्न तरी प्रतिष्ठित नाही केला, परंतु याच्यावर त्यांनी कोणत्याही प्रकारची माघार घेतली नाही. कम्युनिस्टांनी आणि लेफ्ट ग्रुपने आणि विरोधी पक्षांनी, विशेषतः कम्युनिस्टांनी त्याला अविश्वासाचा ठराव आणला. तेव्हा मी प्लॅनिंग कमिशन मध्ये होतो. अविश्वासाचा ठराव आणेपर्यंत मनमोहन सिंगांनी अणुकरार अमेरिकेशी करण्याबद्दल कोणत्याही प्रकारची माघार घेतली नाही. याच्यातून त्यांचा आग्रह दिसतो. आज आपण न्यूक्लिअर क्लबचे मेंबर झालेलो आहोत. आपण होण्यापूर्वी 5 लोक, फक्त 5 राष्ट्र, अमेरिका, चायना, इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी, हे 5 देश फक्त अणुकराराचे त्यांच्याकडे
आण्विक पॉवर होती. हो. आपण 6वे देश निर्माण जे झालो याची सुरुवात जर इंदिरा गांधीने केली तर अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी जी न्यूक्लिअर पॉवर जी लागते ती न्यूक्लिअर पॉवर मिळवण्यासाठी अनुरुकार त्याने केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी खंबीरपणे तो निभावून नेला. दुसरी गोष्ट अशी, जेव्हा त्यांच्या लक्षात असं आलं की आपण केलेल्या आर्थिक विकासाचे फायदे गरिबांपर्यंत पोहोचत नाहीत सफिशियंट प्रमाणामध्ये, तेव्हा त्यांनी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष हातामध्ये लोकांचा पैसा जाईल अशा प्रकारची व्यवस्था केली. म्हणजे आज सगळे जे लाडकी बहीण वगैरे जे योजना सगळ्या ज्या आलेल्या आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, त्याची सुरुवात एखाद्या डॉक्टर मनमोहन सिंगांनी केली. परंतु या योजना सुरुवात करत असताना एक गोष्ट ध्यानात गेली पाहिजे, ते मुळामध्ये अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळे आपण ज्या योजना जाहीर करतो त्या योजना अंमलात आणण्यासाठी रिसोर्सेसची कशी आपण जमा करायची, इकॉनॉमिक रिसोर्सेस कसे जमा करायचे, वित्तीय तूट वाढणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ आता महाराष्ट्रामध्ये 8.5 लाख कोटी रुपये कर्ज आहे आणि लाडल्या बहिणीचं कर्ज साधारणपणे 42,000 कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी लागतील. आता ते पैसे कसे जमा करतील हा प्रश्न त्यांच्या समोर आहे आणि त्या एका अर्थाने त्या भूमिकेचं मी स्वागत आहे, कारण गरिबांना तेवढे पैसे मिळतील. पण प्रश्न असा की अर्थव्यवस्था चालवत असताना ते पंतप्रधान जरी असले तरी मुळात ते अर्थतज्ञ होते. तर त्यावेळी पॉप्युलिस्ट धोरणं स्वीकारण्याकडे त्यांचा कल नव्हता. आणि मी आपल्याला सांगतो ते एवढे उदार अंतःकरणाचे होते. प्लॅनिंग कमिशनच्या मीटिंगमध्येच एकदा त्यांचे माझे तीव्र मतभेद झाले. ते असं म्हणाले की डॉक्टर मुनगेकर, यू आर सजेस्टिंग सो मेनी प्रोग्राम्स, तुम्ही एवढे प्रोग्राम सजेस्ट करता आहात, ते रिसोर्सेस कुठनं आणायचे. त्या मिटिंगला प्रणब मुखर्जी, अर्जुन सिंग, शरद पवार, चिदंबरम, डॉक्टर सी रंगाराजन, सगळे मोठे मोठे मंडळी, लालू प्रसाद यादव, हे सगळे मोठे मंडळी असताना मी डायरेक्टली त्यांना प्रश्न असा केला की सर, आपण पंतप्रधान आहात आणि सरकार काँग्रेस पक्षाचं आहे, अशा वेळेला रिसोर्सेस कुठनं आणायचे हा प्रश्न आपण विचारायचा नसतो. आपलं सरकार असल्यामुळे आपल्याला उत्तरदायित्व आहे आणि रिसोर्स आपल्याला निर्माण करावे लागतील. जर कल्याणकारी योजना राबवायच्या असतील तर आपण रिसोर्सेस उभे करावे लागतील. इतकी प्रखर विरोधी भूमिका घेतल्यानंतर सुद्धा माझ्याविषयी त्यांच्यामध्ये तिळभर देखील गैरसमज निर्माण झाला नाही. इतके ते मोठ्या मनाचे होते. म्हणजे त्यांच्यामध्ये नम्रपणा होता, शालीनता होती. आपण पंतप्रधान आहोत त्याचा उदो त्यांनी कधी केला नाही. इनफॅक्ट चर्चागत लोकांच्या मध्ये भेटल्यानंतर, कॉन्फरन्समध्ये किंवा मीटिंगमध्ये भेटल्यानंतर आपण पंतप्रधान आहोत या भूमिकेतून ते कधीच बोलले नाही. फॉर्मल जेव्हा भाषण असेल पंतप्रधान म्हणून तेव्हा ते पंतप्रधान. इतर वेळेला डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतातल्या अत्यंत सामान्य लोकांपैकी एक या भूमिकेतून ते आयुष्यभर वागले. स्वतःचा उदो करणं, स्वतःची प्रसिद्धी करणं, स्वतःला लोकांच्या असं त्यांनी आयुष्यभर कधीही केलं नाही. कारण ते विद्यार्थी असताना म्हणजे मॅट्रिक पासून ते MA करीपर्यंत, ट्रायफस केम्ब्रिजला करेपर्यंत त्यांनी MA पंजाब युनिव्हर्सिटीतून केले, ट्रायफस त्यांनी केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून केले. भारतात ट्रायफस परीक्षा MA झाल्यानंतर फक्त 3च लोकांनी केलेली आहे, त्याच्यापैकी ते एक. आणि त्यांना ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट दिली. म्हणजे मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर इतक्या पदव्या घेतलेला डॉक्टर मनमोहन सिंगांसारखा दुसरा माणूस नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी आमची अनेक वेळा चर्चा झाली. ते नेहमी मला असं म्हणत असत की डॉक्टर आंबेडकर म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं रसायन आहे आणि अनेक दीर्घकाळपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका या देशाला मार्गदर्शक ठरेल. तेव्हा असं एक सर्वंकष विचार करणारा, स्वतः दारिद्र्याचे चटके सहन केलेला, आई अत्यंत लहानपणी वारली, त्यांना आई आठवत देखील नव्हती, त्यांचं सगळं संगोपन त्यांच्या आजोबाने आणि आजीने केलं. कारण वडील फळांचे व्यापारी होते, छोटे व्यापाऱ्याने, तेव्हा ते घराच्या बाहेर असत. तेव्हा दारिद्र्य निर्मूलन हा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक होता. आता ह्याच्यामध्ये त्यांचे टीकाकार काय म्हणतात की काँग्रेसचे अगोदर जुने नेते जे होते त्या जुने नेत्यांच्या समोर त्यांनी सिव्हिल सर्व्हंट म्हणून काम केलं. 30 ते 35 वर्षे त्यांनी सिव्हिल सर्व्हंट म्हणून गव्हर्नमेंटमध्ये काम केलं आणि नंतर ते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये फायनान्स प्राईम मिनिस्टर झाले. तर काँग्रेसच्या जुन्या मंडळींना, त्यांची नावं मी घेत नाही कारण तेही माझे मित्र आहेत, त्याच्यापैकी आता काही गेले आता, परंतु ते मला बऱ्याच वेळेला म्हणत
व्हॉट इज युअर फ्रेंड सेईंग. हं, तर माझी आणि त्यांची मैत्री ही त्यांना सगळ्यांना माहिती होती. परंतु डॉक्टर मनमोहन सिंगांना देखील हे माहिती होतं. परंतु आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या विरोधामध्ये एक अवाक्षर सुद्धा मनमोहन सिंग कधी बोलले नाही. हं. त्यांना हे अमान्य का होतं? कारण आपल्या समोर सिव्हिल सर्व्हंट म्हणून ज्यांनी काम केलं हं. तेच आता प्राईम मिनिस्टर झाले. आपण त्यांच्या हाताखाली काम करत राहतो. काय असतं, माणसाला व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि माणसाला इगो फार असतात. हं. डॉक्टर मनमोहन सिंग ह्या प्रकारच्या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना आणि इगो पासून पूर्णपणे खरंय मोकळे सर. होते. आणि म्हणूनच त्यांचं वेगळेपण हे सातत्यानं जाणवत राहील. आणि तुम्ही जसं म्हणालात, तुम्ही जसे अनुभव, तुम्ही त्यांच्याबद्दलच्या काही आठवणी देखील सांगितल्यात, त्या आठवणी निरंतर तशाच राहतील. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही लोकशाही मराठीशी बोललात आणि या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.